मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाण पुलावर भेगा पडलेल्या आहेत। पीर लोटेमधील पुलावर दोन्ही मार्गिकांमध्ये भेगा पडलेल्या आहेत। परशुराम घाट आणि लोटे औद्योगिक वसाहतीला जोडणारा महत्त्वाचा पूल राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजूज जोशी यांनी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि या महामार्गाची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे। लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये आपण उभे आहोत आणि हे जे पीर लोटे हा जो परिसर आहे त्याच्यातला आपण उड्डाण पुलावर उभे आहोत। या उड्डाण पुलाला मोठमोठ्या भेगा गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी याच पुलाच्या खालून हा चिरणी आणि आमडस या गावाकडे जाणारा हा एक मार्ग आहे। तर दुसऱ्या बाजूला लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्या ज्या आहेत त्यांचे जे कर्मचारी वसाहती ज्या आहेत, झरडा वसाहत असेल किंवा अन्य एक्सेल वसाहत असेल अशा कामगारांच्या ज्या वसाहती आहेत त्या या ठिकाणी लोटे औद्योगिक वसाहतीच्या वसाहतींकडे जाणारा मार्ग हा या पुलाच्या खालून जातो। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर याच पुलावर आता मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत। परिणामी या ठिकाणी धोका उद्भवू शकतो। अद्याप देखील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय। कोणत्याही प्रकारची उपाययोजना या ठिकाणी होताना दिसत नाही आहे। कोकणामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा हलगर्जीपणा हा जीव घेणा ठरू शकतो। मुंबई गोवा महामार्गावरून जर प्रवास करत असाल तर प्रवाशांनी या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे। पुढार न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।